काय बे, खूपच कसं तरी होत आहे मला. असं वाटतं मला मी 7-8 वर्ष झाले बिमार आहे की काय. एकदमच मला थकवा झाला, काय माहिती कसं झालं तर. हे मोहिनीताई कधी येतात काय माहिती. चल बाई, हे तिला जेवायसाठी करतो काही. अगं रश्मी, बाई आली वाटते. सांग, मी अजून काहीच नाही केलं. हे रश्मी, अरे रश्मी, मी किचन मध्ये आहे. इकडे काय करू राहिली? मी वर गेलो पाहिले, दिसले नाही. बाथरूम मध्ये पाहिलं, म्हटलं डबल उलट्या झाल्या का? इथं काय आली? काही काही पाहिजे का तुला? खावड राहिलं काही? देऊ का करून मी? बाबा पाणी नाही पित मी तुमच्यासाठी आली होती करायला. म्हटलं येसाल तर सकाळचंच आहे तर म्हटलं थोडंसं काही करून देते. वांग्याचं भरीतच करते आता. वांग भाजते, त्यात तिखट मीठ घ्या तसंच, आणि तसंच खा आता कच्चं कच्चं. काही फोडणी देत नाही भरत आले. काहीच नाही करायला लागत. चल अंग टाक. तुला म्हटलं मी 5 मिनिटात येतो, तुला काय आली इकडे. चल अंग टाक. मला काही नाही, ते सकाळचं आहे ना, ते घेतो आठवून मी. तू नको टेन्शन घेऊ. तू जेवतो काही आणू का? बाहेरून आणू का? हा नाही बाबा, मला काहीच नाही. मला पाणी नाही प्यावट राहिलं. खाणं तर दूरच दूर. मी काहीच नाही करत. मी फक्त पळून राहते. चल बरं, मी काय म्हणतो, रश्मी या बाय, आपण दवाखान्यात जाऊ. चल. जाऊ द्या, नाही तर येऊ द्या नाही घरी, मग जाऊ द्या. आता आज घरी कोणी नाही, आपण झालं जाऊ. अगं मग त्यात काय आहे? दवाखान्यात चाललो आपण. आईने सांगितलं, आईचा फोन आलता तर बहिणीने सांगितलं असेल मम्मीले की हे तुला त्रास झाला, तर मग मम्मी म्हणे दवाखान्यात घेऊन जाय म्हणे तिले. मामीजी येतीनच. मामीजीला काही जास्त काय दुपारी येणार होते, दर्शन घेणं नाही येणं. मामीजी येतीनच आता 3-4 वाजेलो. चाबी ठेवून देऊ आपण शेजारी. नाही राहू द्या, आई नाही घरी, मम्मी घरी नाही, ताई तिकडे गेल्या. जाऊ ना, थांब ना, जाऊ. मला खरं का जास्त नाही वाटत राहिलं. वर चल, वर तू रूम मध्ये चल. अंग टाक. तू काय रिकामे धंदे करायला आली? मला काही भूक नाही. चल. अहो मग तुम्ही सकाळी काही जेवले नाही, आताही जेवत नाही का? काय नाही, मी मस्त फ्रुट्स कापतो, तू खाय मी खातो. मग मामीजी आल्या की पाव करायला लावी मी काही. मला येतही नाही एकटं काय. तुला खावट राहिलं काही असं? पोहे घे देऊ का करून? कसे करतात सांग बरं मला. करतो. तू स्वच्छ पोहे घे खाता का? नाही नाही, मला नाही पाहिजे. राहू द्या, आई आली की मग मी आईलेच म्हणेन काही. पण मला सध्या काहीच नाही खावट राहिलं. चल बरं, झोप बरं. काय झालं रश्मी एवढं? काही नाही, उलट्या असं झाल्या ना, त्यानंच तुला थकल्यासारखं झालं एकदम. हो ना, उलटा काय झालं? अपचन झालं का? फूड पॉइझनिंग आहे? तू खातही राहतं ना, इकडचं तिकडचं. तुला म्हणावं ऐकत नाहीस ना. आता तुला दवाखान्यात चाल म्हणते मम्मी, म्हणे ना तिला दवाखान्यात ते ताबडतोब. घरी गोडी गिडी घ्यायची नाही, मम्मीने सांगितलं. हो, आला होता मम्मीचा मला फोन. सांगितलं मी घेत नाही म्हणून. मम्मी मला घरच्या गोळ्या नको घेऊ, काही डॉक्टर जवळ जाऊन तपासून ये. मम्मीचं उलटच काम आहे की नाही? डॉक्टर आहे की ते? आता गोडी घेतली, आता घरी आहे ना आपल्या घरी मरमरची गोडी घेतली तर काय व्हायला चाललं? घेऊ नका म्हणे. म्हणे खबरदार, तिला घरी कोणती गोळी घेते तो डॉक्टर जोडणे म्हणा, नको देऊ नको. तसं नाही, तुम्हाला नाही समजत. हो, आता तुम्ही दोघी सासून असलं डॉक्टरीन झाल्या. हा उलट्या होऊन राहिल्या, उलटीची गोळी घ्या, मळमळची गोळी घ्या, पोटाची गोळी घ्या. तर नाही, गोळ्या नाही घ्यायला. मग तुला दवाखान्यात चाल म्हणतो ते नाही येऊ द्या मम्मीले. मग आता मम्मी डॉक्टर आहे का तू डॉक्टर आहेस? मला काही समजतच नाही. आवा चुप राहत जाण जरा, शांतता धरत जाणार. काऊनच कल्ला हल्ला करत राहता? तुम्हाला नाही समजत. थांबा थोडशे. असं मग हे उलटा काय होऊन राहिला? तुला समजते ना? बिना गोळ्या बसतात का मग? होतच राहतील त्या. बरं आहे मग. बरं नाही, खूप चांगलं. येडू बा, काही समजत नाही. येडच आहे हो बाई, काही समजत नाही. आओ बाबा, जरा शांतता धरत जा. कल्ला हल्ला नका करत जाऊ. म्हणजे वाघाची पंजे, कुत्र्याची कान, कुंटाची मान. जा मेडिकलवर जा, आणि मला एक काम आहे. पहिले आपण घरी चेक करू, मग डॉक्टर जवळ जाऊ. येडे हे माडे, मग मला काही सांगतो मॅट डोक्याचे. चाल दवाखान्यात चाल पहिले. काही नाही घरी काही नाही. चाल मी गाडी काढतो. चाल पहिले दवाखान्यात चाल. मग बाकीचं बरोबर आहे. मम्मीचं मीच मॅट होतो. भर चाल, तुला गोळी नाही दिली बाप्पा. चाल बरं. अरे मी पडीन ना. रश्मी मला वाटलं तुला कुठे ठेवू, कुठे नाही, डोक्यावर घेऊ का? चाल पहिले दवाखान्यात. मी मामीजीला फोन करतो पहिले, घरी बोलावतो. झाले देवदर्शन, झाले म्हणतो देवदर्शन. चला या घरी. मम्मी काय जाऊन बसली तर ती. अरे बा, अजून डॉक्टर जवळ जायचं राहिलं. अशा असतात या कुठे नंदा? सांगा बरं. हा, एकुलती एक भाव जय काय 17-15 आहेत काय? हा, तरी बी अशी करते म्हटलं मला. हा, लोकायला काय वाटते? भावजाई येत नाही, भावजाई करत नाही. हा, भावजाईचंच नाव बदनाम की नाही? सांगा बरं बाई. हा, मी किती साजरी. हा, परत दिवसपासून येऊन बसली. 1000 रुपयाची साडी आणली वाटते त्या बाईला मी. 1000 रुपयाची. हा, तुम्हाला दाखवली की नाही किती साजरी हाय काटापद्राची? हा, आणि तरी बी म्हटलं मानव माझ्यासंग एक फोटो नाही काढला. आता जाऊ दे ना बाई. आता फोटो ताती तुम्ही नव्हत्या का? ते बघायच्या ताती फोटो काढले, ताती होत्या का तुम्ही का नव्हत्या? हा, मग तातीच काढला फक्त एक फोटो. आणि ते मागून तुमच्या संग मग 2-3च फोटो काढले माले. आणि मग घरी किती फोटो काढले माझ्या स्वतःचे. आपल्याला किती हरी किती. मला तर मा भाव जायचा एवढा हरी काय म्हटलं, पण अशी वचवांग्या बोळ्याची उशी ढंगाची नाही माझी भाव जायचं. पण मले किती हरी बाई ननद पा असं असते.
ज्याला जे पाहिजे त्याला ते भेटत नाही. हा मले तितका हरीक बाई मा भाव जायचा बाई भाव जाई ढाकायची नाही. आणि मी म्हणतो नाही आपल्या ननदले असं काही वाटलं नाही पाहिजे की आपली भावजय अशी का तशी. मी इतकी साजरी राहतो ना बाई, इतकी जीव लावतो म्हणलं मा ननदले की बहीण काय लावीन बहीणले. आता विचारा मामांग विचारलं तर चालते. हा तरी बी मै ननद अशी करते म्हणलं मले. काय करावं बाई, कुठंच फसली मी. चालली जातो म्हटलं काल मंदाले म्हणताय करते राय 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 आई. हे बाई बाई तिला विचित्र दिसते बाई, घरानेच करते काय करायला लागते. बाई तर माझ्या रश्मीची तब्येत नाही बाई साजरी, गेली असते तर पुरलं असतं. सांगा बाई चुकलं का मला काही. अशी हाय माय ननद. हा राग येणार नाही का तुम्हाला. तरी बी मी किती साजरी आला का मला राग. फुगली का मी जर शिक तरी. मी म्हटलं का कोणाला काही. आपला स्वभावच नाही ना तसा. हो बाई तुमचा स्वभाव नाही. हो बाई लय चांगला स्वभाव आहे तुमचा. चला ना बाई त्या बाईने आपल्याला चहा प्यायला बोलावलं, जाऊन येऊ. मग आता संध्याकाळची जातो बाई मी घरी. कोण चाललं. थांबा ना मी बी थांबतो 2 दिवस. पाहुणा जरा यायचे रांग आता कार्यक्रम तर पाहुणा आता काय आता झाल्या गेला साऱ्या पाहुणा रावण्या. आता जवळचे थांबलो तर पाहुणा तुम्हाला कळते कशी आहे महिना तर. तुमची पोरगी लय साजरी आहे. हो मग मी तर ननदले नेहमी म्हणतो की बाई ननद बाई सख्खी ननद असून तशी वागत नाही तशी तुमची पोरगी वागते. बाई मंदा लय साजरी आहे बाई स्वभावानं. तर तिचं मला लयच पटते ना. मंदा म्हणत येशील तुम्हाला घरी आली तिकडे की सांगत असेल ना माबद्दल. हो आता मंदा काय सांगते याच्याबद्दल. हिचं मंदाचं कायच घेणं आलं. बाई चला ना आपण जाऊ ना चहा पिऊन येऊ द्या बाईच्या घरून. आणि मग संध्याकाळचं जातो बाई मी. माई लहान सुनची तब्येत नाही ना बरोबर, तर आपण घरी असलं तर बरं राहते. आता कसं यायचे 2 लेकरं आहेत आवडे जावळे, तर एक तर लाईनीची तब्येत नाही बरोबर. मग जसं हे पडते घरी असलं आपण तर फरक पडते. तसं संध्याकाळी जातो म्हटलं मी. जाऊन चालली होता तुम्ही त्या बाईनं बोलावलं डबल. आता काल गेलतो काही काम नव्हतं पण आता त्या बाईनं नांदाच लावला या आणि माझ्या लहान सुनीची मावशी येतात ना तुम्हाला तर चांगलं. तर जाऊन भेट घेऊन चाललं येऊ. जाऊ ना आता चाललोच तर खरी माय. पण तुम्हाला मनातली गोष्ट चांगली. तुम्ही मला साजऱ्या वाटल्या म्हणून. नाही तर बाया तर बोलल्या कुठं नाही राहत्या. मी तसं तर कोणाच जवळ काही बोलत नाही हो माय बाई. माझा स्वभावच नाही तो घराने करणं. पण पाहिलं ना चुकलं की नाही मानवनच. माझा एक फोटो काढला का. एक फोटो नाही काढला बाई मला. किती फोटो काढले बाई मला एक फोटो नाही काढला. सांगा मला खरं वाटलं नशीन का. काय करा बाई असं वाटते स्वतः कॅमेरा मनानं आणि चिंदिरा फोटोच काढा. कालपासून निरा कॅसेटच घासून राहिली. मा फोटो नाही काढला तर मलाच काय करावं लागते. हे पहिलं डोकं दुखी आहे बाई. खालीच थांबली काय सांगा. हे म्हणताय बोलली थांबाई मम्मी करत. काल चालली गेलीस ती मी मोहिनी सोबत जाय तिकडे. जाऊ दे ना बाई आता फोटोचं किती कसला होता. आता जाऊ दे झाला कार्यक्रम पडला पार. आणि काढले ना तुमचे फोटो तरी काढले नाहीत का बंगाईजवळ. आई काही फोटो काढलं काय दाई फोटो काढलं कायच कर लागते. चला ना बाई जाऊन चाललं येऊ. काय घाई आहे बाई या बाई लोकांच्या घरी जाऊन चहा प्यायची. मी काही सांगतो ते काही नाही. चला मी काय म्हटलं ओ मंदाची आई. अरे मी तुम्हाला बोलवायला चिरून राहिली. तुम्ही शांता काकूच्या घरी चालल्या का. तर ती बोलावलं तुम्हाला. हो ना त्या बाईने बोलावलं बाई. चाललं होतं तर तीच. जा मग आल्या मग बाया सगळ्या. जा मग आम्हाला बोलावलं नसून कोणत्या बायाला बोलावलं. आता तुझ्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे ना. मग गावातली बाया आल्या आणि लगे आपल्याही घरच्या गेल्या ना सगळ्या जणी. काकू लगे आशा त्या सत्वा त्या तुम्ही दोघी जणी मागे राहिल्या म्हणून तर तुम्हाला बोलायला पाठवलं ते ना डबल. गेलाय का त्या. हो माय आम्ही चाललोच होतो. ते मामीच्या गोष्टी आहे का आता एकदा उशीरच झाला. चल बरं चला हो बाई. ओ माय बाई पाहुणीन बाई बोलायला आलती मी शेवटी. चला ना माय इन बाई. सांग माय रे बाई स्वतः आल्या बोलायला कार्यक्रम टाकून. ओ माय येऊनच राहिलो ना इन बाई. मला वाटलं माय आठवण बोलल्या काय येऊन ना राहिल्या म्हणून आली बोलायला. खरं वाटलं तर या संक्रांतली इन बाई हजर आहेत. असा योग येते का काही. नाही हो बाई येऊनच राहिलं ना. वाना आहे तुमच्या घरचे नाही. हो चला. हो म्हटलं वानाचं उरकून घ्या. आता सगळेजणी पाहुणे हजर हा सगळा. हळदी कुंकाचा कार्यक्रम मी बी लय मस्त करत असतो. पण लय खेप करतही नाही मी. आमच्या गावातल्या बाया बाया हलकट आहेत बाई. सुषमाचं पुराण चालू व्हायच्या पहिले चाल बाई माझ्या घरी बाया येऊन बसल्या. कशी आहे माय शांताबाई. मी बोलून राहिलं ऐकते नाही. असं तू बाई कुठे गेली सुषमाबाई आमची. हो माहिती गेली ना. अरे शांताबाईने बोलावलं ना वानायले तर ती गेली ना. गेली का ना. म्हटलं काय नाही फुगून बसले तर जाते का नाही तर सांगा बरं बाई. तुम्ही आता उरलेली गोष्टीसाठी फुगते की नाही. काही काम आहे का आता. सगळ्याचे फोटो काढले ना बाई. कोणाचा सुटला का. मग आता अति आल्यावर ना तुळसाबाई जोड आम्ही असंच उभं राहिलं. मग अशा बाई लागे मी मंदा काय म्हणते अति घ्या आमचे फोटो. मग तो फोटो मला होताच बाई ती. आणि त्यानं घेतले मग फोटो. तर लागे आली बाई मा नाही काढला. भाऊजाईची नाही याद आली. ननद भेटली देराणी भेटली भाऊजाईले बोलली. सांगू कच्च्या पुढे कायच्या काहीच अशी नाही धिंगानेच घालते बाई हे बाई. जाऊ दे ना सरपिच्च्या. बरं चाल मी जातो. मला बोलावलं ते ना. हो जाय ना मग. माय तो आईचं राहिलं तर बाई दारी गेल्या तर आम्ही चाललो दोघी जणी. चल ना बाई. हो आली.
चला बाई. का हो, साड्या बदलायला लागत होत्या ना. हळदी कुंकाचाच कार्यक्रम आहे ना शांताबाईच्या घरी. वाण घ्यायला बोलावलं आणि तीन तुम्हाला तर मग असंच जाता का? असू दे बाई. आता आता बेदम झालो बाई. आता ते डबल साड्या घाला आणि ते आता जिवाराला काही लोकांचं घर नाही. शांताबाईच्या घरी म्हणजे का लोकांच्या घरी जायला लागते का? आणि काही नाही, मागं बसू आम्ही, सबलो नाही त्याच्यात तर. काही घ्यायला लागणार नाही ना बाई आपल्याला सगळं. काय नाही, काय नाही, आपल्याला काय नाही लागते. बरं बाई, मी ना येतो आम्ही. हे काय चुलीवर काय ठेवलं आहे? संध्याकाळसाठी खिचडी लावली बाई. आता काही जास्त बुका नाही तर ते सकाळचं उली आहे तर त्यात खिचडीला मी पोरशी लावून दिली. बर, जा मग, या तुम्ही वाना घेऊन. काही करू घेऊ नको. हा, तिकून आली की करतो मी, काही बसत नाही लय वेळ. हा, वटी घेतली की चालली आहे तुम्ही. हा, तू करू घेऊ नको काय. जाय बस पुढे. हे लोटून घे दरवाजा. ते काही नाही, मोगे गॅस चुलीवर शिजते ते काही आताच टाकली, काही त्याला पाहा लागत नाही. शांताबाईनी हे बरं घेतलं तुम्ही उरकून. हा, म्हटलं काय आता नंदा येलाय, समजा जणी पाहुण्या रावण्या इनी येलाय. हा, मग असा मी येते का म्हटलं. तुम्ही चालल्या तसा सकाळी सगळ्या जणी, म्हणून आज घाई गडबडीत उरकून घेतला हळदी कुंकवाचा कार्यक्रम. हो बाई, आता सकाळी जातो माय आम्ही. म्हणता तुम्ही जाता का उद्या? हो नाही, मी परवा जातो ताई. असं का, म्हणजे सकाळी दिवस आहेच समजा नाही. अशा बाई तुम्ही? आम्ही बी याच्या सांगच मग. आता हे देतील मला सोडून. आता श्रावणीचे बाबा चालले गेले ना, त्याच्यात मग आता यायच्याच गाडीत. हा, यायच्याच मागं जातो मी. सांगा लोंढ्याची जत्रा जाय तिकडे. मला घराला घेऊन द्या म्हणतो, जा पुढे. बरं झालं बाई, मग आज सगळ्या जणीचा मेळ आला. जाय तिकडे. शांताबाई वाना तर मस्त घेतलं माय. अहो मन कर ना, मी काय केलं, ब्लाऊज पीस आणले लागे, बांगड्या आणल्या लागे, साडी पिना आणले. म्हटलं काच देऊ अशी ओटी देऊन राहिली ती. पण काही एवढं सामान खरं सांग का, माझ्या जमाईन झालं आज. घाई आटपलं सगळं. मी असंच आणलं मी. मला सौभाग्याचं द्या नाही इन बाई. हो मग काय तर. चल बाई मग, आता इन बाई आहे, भाऊजाई आहे माय. आता भाऊजाईची भरू माय पहिले वटी काय इनीची भरू. भाऊजाईची भरा माय बाई. भाऊजाईचा मान मोठा बाई, इन मागे राहते. तसं काही नाही मग माय बाई, तसं काही नाही. मा काही एवढं काही नाही माय. मा आता फोटो नाही काढला माय. मा ननद मग मी कुठे जागा भरली. काय करा बाई, बाई फोटोचं पुराण काही बंद नाही करत बाई. पहिली वटी बाई मा भाऊजाईचीच भरतो बाई. लाडकी भाऊजाई हाय बाई. मग एकुलती एक भाऊजाई हाय माय. सांगा बरं, तुम्हाला तरी एवढं कळती सांगा बरं. हा, म्हणून होतले काही उसक कळत नाही तुम्हाला, म्हणून सांगतो शांताबाई. काय सांगू नका, बस झालं एकच एक. वटी घ्यायला आल्या तर घ्या वटी. हळदी कुंकाचा कार्यक्रम तुमचं माय फोटोच पुराण सरून नाही राहिलं. नाही, मी बी काही सांगत नाही. घ्या माय वहिनी, नाव घ्या. मा भावाचं नाव सांगा साजरं. माय बाई, आता नाव सांगाच लागते का माय? आता हळदी कुंकाचा कार्यक्रम, वाण घेतलं, नाव सांगत ना. हे सांगतो ना. ऐका व बाय, हो ऐका कान देऊन. भली माय भली मनाची आहे ना. काय सांगू सतूबाई, काय नका सांगू माय मामीची मुक्यारा. घसा जसा मोकळा केला. नाव ऐका. शांताबाईनी तुमचं चुकलं. तुम्ही माईक आणा लागत होता, नाही तर लाऊडस्पीकर तरी लावा लागत होता. हा, एवढा घसा खसखसून राहिली ती बाई. आता उखाना जोरदारच घेन ना. सांगा माय वहिनी, सांगा. बाकीचे बाया राहिल्या. सांगतो ना, ऐका. जुन्यात एक पाय पुण्यात. पुण्याचा बाजार, म्हशी घेतल्या 1000. पावशेर दुधाचा केला खवा. मनोहरराव तुम्ही दमानं जेवा, पण भाजी तोंडी लावा. काऊन व माय बाई, भाजी तर पुरी पाटी करायला लागत होती. आमच्या भावाला गुलशाक भाजीला तोंड लावलो, जेल लावता का? मा सुषमाबाईला गप्पा करायला टाइम कमी भेटला ना, पण नाव लय जाग घेतलं. सुषमाबाई नाव खरंच मस्त घेतलं. हुशारा बाई. हो. मला असं कोणी म्हणते मी लय हुशारा. आते बाई ऐका, म्हटलं तुमच्या पोरीच्या ननदनं मी तारीफ केली म्हटलं, मग मी हावच ना खरं हुशार. हो माय बाई, आम्ही का नाही म्हणतो माय, तू हुशारच आहेस माय. हे मीनाची भाऊजाई लय डेंजर आहे माय. काय म्हणले सांगा बाई. इन बाई सांगा. वन घ्या पहिले. ऐका इन बाई. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. यादोजी रावांचं नाव घेते विहीन बाई तुमच्यासाठी खास. ओ माय बाई, लय मस्त म्हणलं व. हा म्हण ना, सांग. वान देतो मी एकाले एकलीले भलं हे होते, सुचत नाही. उखाणे सांगून सुरू करा तुम्ही. मी येतो मागून वान घेत. हो ऐका सर्वजणी, माझं नाव. काळी चंद्रकला नेसते खेचून. काळी चंद्रकला नेसते खेचून, 9 भार जोडवी पायात ठसून. ही कशाची खून? मोतीरामरावांची सून. त्याची मला हसू, जानकी माझी सासू. जिने मानला खाऊ, मीना माझी जाऊ. श्याम माझा भाऊ, त्याने आणली माहेरची कंस. कृष्णरावांचं नाव घ्यायला असाच यावा चान्स.
बाय म्हणता काय साजरं नाव घेतलं व माय माकीस ना पाहिजे होता आधी खरंच तो गुदकून हसला असता व माय म्हणता लय साजरा उखाना घेतला व मी तर म्हटलं म्हणशी घेत नाही मले हुशार आहे माय भावजय वा वा आता भावजयची ननद सांगा ना सांगतो की ऐका संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात सारे संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात सारे सचिनरावाचं नाव घेते सर्वांनी ऐकून घ्या रे वा वा आम्ही तर माय कान देऊन ऐकलं सचिनरावाचं नाव सांग बाई सांगू माय सांग मन कर ना तिळगुळ घेऊ आणि गोड गोड बोलू तिळगुळ घेऊ आणि गोड गोड बोलू दामोदरराव आहेत हौशी माय बाई आम्हाला तर माहीतच नाही आवा मग तिळगुळ घेऊ आणि गोड गोड बोलू दामोदरराव आहेत हौशी खोटं कशाला बोलू हा आता शांताबाई तुम्ही सांगा हो बहिणी सांगा तुमच्या घरचं हळदी कुंकू तुमचं नाव पहिले आलंच पाहिजे सांगा सांग माय आता बाकीच्या बायाच्या वटा भरू दे ना सांगतो ना मी सांगा हो बहिणी आम्हाला ऐकू द्या आमच्या भावाचं नाव आम्ही कुठे चाललो पाहून अतिचा मग मरजा आमच्या वट्या फॅशन प्रमाणे जगावे पण सोडायचे नाही आपले संस्कार आणि मूळ फॅशन प्रमाणे जगावे पण सोडायचे नाही आपले संस्कार आणि मूळ शांतारामरावांचं नाव घेऊन वाटते सर्वांना तिळगुळ हा सांगा सत्तूबाई सांगतो माय बाई मी काही मागं नाही राहत पारजक्ताच्या झाडाखाली फुलांचे सडे पारजक्ताच्या झाडाखाली फुलांचे सडे मारुती रावांचं नाव घ्यायला मी नेहमीच पुढे संध्याकाळी तुळशीला रोज लावते दिवा ऐका व संध्याकाळी तुळशीला रोज लावते दिवा ज्योतिराम रावाचं नाव घ्यायला आग्रह कशाला हवा लय साजरं घेतलं व मा लय मस्त घेतलं सांग हो इमले का बँड ताशा घेऊन येऊ का तुले सांग घेतो ना माय बाई जास्वंदाच्या फुलाचा हार जास्वंदाच्या फुलांचा हार गणपती बाप्पांच्या गळ्यात जास्वंदाच्या फुलांचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात राजू रावांचं नाव घेते स्त्रियांच्या मेळ्यात मस्त घेतलं बाई हुशार आहे ते सांग सरिता सांग हा सांगतो ना रातराणीच्या सुगंधाने परिसर झाला मोहित रातराणीच्या सुगंधाने परिसर झाला मोहित कैलासरावांना 7 जन्म मागते सासू सासऱ्यांसहित सासू काही पिच्छा सोडत नाही तिचा बरं सरिता मागून घेतलं त्या देवाले तशी बुडी माग लागून येतेच कैलास भाऊ आले की मालेक मालेक करून मा कैलासा करत रत्ना बुडी येतेच सरिताच्या आयुष्यात घ्या मायबाई ओट्या घ्या उखाने तर लय झक झक म्हटले मायबाई खासच